प्रथम आपल्याला नमस्कार। काल सावंतवाडीची निवडणूक झाल्यानंतर शेवटच्या क्षणाला जो काय सावंतवाडीत प्रकार झालेला आहे ह्या तळागाळातल्या खरं तर कार्यकर्त्यांनी केलेला आहे आणि हे एकदम चुकीचं आहे। कारण सावंतवाडीची ही आपल्या सुसंस्कृत सावंतवाडी शहराची ही संस्कृती नाहीच आहे आणि याच्यात कुठलेही मोठे पुढारी येत नाही, सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा याच्यात बळी जातो। त्यामुळे कार्यकर्त्यांनी पण ह्या गोष्टी करताना विचार करायला पाहिजे, कारण त्यांचं भविष्य आहे, त्यांचं करिअर आहे। कालच्या याच्यात जो वारेमाप पैशांचं उधळपट्टी झालेली आहे हे पण अत्यंत खरं तर तरुण वर्गावर परिणाम करणारच आहे। आम्ही आमच्या उभ्या आयुष्यात सावंतवाडीत हे असले प्रकार कधीच बघितले नव्हते। सावंतवाडीच्या जनतेने याचा पण विचार करावा आणि मग असेच जर वातावरण राहिलं या सुसंस्कृत शहरात तर भविष्यात चांगल्या घरातले चांगले उमेदवार मिळणे कठीण आहे आणि त्यामुळे आपल्या शहराचा विकासही थांबणार आहे। ह्या असल्या अप्रवृत्तीने शहराचा विकास होणार नाही याचा सुज्ञ लोकांनी विचार करा। पोलीस स्टेशनच्या ठिकाणी जर असे अपशब्द जर कार्यकर्ते किंवा असे वापरत असतील जे खरं तर पोलीस आमचं सगळ्यांचं रक्षण करतात, आम्ही त्या सगळ्यांचा आदर करतो, तर अशी जर अपप्रवृत्ती झाली तर भविष्यात सर्वसामान्य नागरिकांचं काय होईल हाही एक आपल्या पुढे फार मोठा प्रश्न उभा राहिलेला आहे कालच्या या संपूर्ण घटनेने। आणि कालचे हे व्हिडिओ अख्ख्या म्हणजे देशभर व्हायरल झालेले आहेत आणि त्याच्यातून वेगवेगळ्या घाणेरड्या प्रतिक्रिया आज येत आहेत, त्या आमच्या कानावर येत आहेत। अत्यंत कालच्या घटना या खरं तर वेदनादायी आमच्यासारख्या लोकांना आहेत।